शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा रोजच्यापेक्षा आज थोडी लवकरच उठली आहे. आता उठल्यावरती पहिलं काम असते काय माझं, आंघोळीला पाणी ठेवणं. आणि आंघोळ केल्याशिवाय मी काहीच करत नाही. आंघोळ केली की फ्रेश पण वाटतं आणि स्वयंपाकाला म्हणजे चांगलं पण वाटतं स्वयंपाक करायला, म्हणून मी पहिली आंघोळ करून घेते. हे बघा माझी आंघोळ झालेली आहे. आता स्वयंपाकाची तयारी. तर हे बघा इकडं चिकन. आता तुम्ही म्हणता सकाळी सकाळी कोणी चिकन आणलं, तर हे चिकन आहे ना रात्रीच आणलं होतं आणि एक्स्ट्रा झालं होतं लई चिकन. त्यामुळं आता कोण खाणार, मग आम्ही दोघंच आहे आणि सहसा घरामध्ये कोणच नॉनव्हेज खात नाही. तर म्हणलं चला आता बिर्याणी करूया. तर ही बिर्याणी आहे ना ह्यांच्या कामामध्ये घेऊन जाणार आहे ते, त्यामुळं म्हणलं करून टाकूया बिर्याणी. आता हे बघा उजाडलं होतं आणि वातावरण बघा किती छान आहे पाठीमागचं. हे बघा चला मी आता बिर्याणीला सुरुवात करते. इकडं पाणी ठेवलं या, इकडं चिकन लावलेलं आहे. 1-2 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि हे बघा इकडं भात आपला तांदूळ जे आहे तो भिजत ठेवलेला आहे. आणि इकडं खडे मसाले आहेत ह्याच्यामध्ये. तर हे तांदूळ ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस हे खडे मसाले टाकायच्यात. तर तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला, त्यामुळे तुम्हाला काही दाखवताच आला नाही. हे बघा आपला तांदूळ शिजलेला आहे, म्हणजे थोडक्यात हा भात झालेला आहे शिजून, पण 100% नाही शिजवला बरं का, अजून त्याला दम द्यायचा आहे. मग पूर्णपणे 100% शिजणार आहे. हे बघा चिकन पण गिरवी झालेली आहे. हे बघा इकडं बारीक गॅसवरती असा मी ठेवून दिलेला आहे. पण मला असं वाटलं की बघूलं खाली बुडात पातळ आहे तर खाली करपू शकतोय भात, म्हणून मी काय केलं तवा खाली ठेवला आणि त्याच्यावरती हे काय बघूलं ठेवलं या. आणि आता एक 7-8 मिनटं असाच चांगला मस्तपैकी आतल्यात उमालतोय भात. तर हे बघा डबा त्यांचा भरून दिलेला आहे आणि आता एवढीच बिर्याणी राहिलेली आहे.